नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला. आणि आज आपल्या मोबाईलच्या एका टॅपवर येऊन थांबला आहे. हा प्रवास आहे देवाणघेवाणीचा. बरोबर. म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू देण्यापासून ते आज आपण जे पैसे वापरतो तिथपर्यंतचं. आपल्याकडे या विषयावरची काही माहिती आहे आणि यात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचं एक वाक्य आहे. हो, ते म्हणतात की पैशाचं महत्त्व हे वर्तमान आणि भविष्य यांच्यातील दुवा असण्यामध्ये आहे. वा, याच विचाराला धरून आपण पुढे जाऊया. म्हणजे पैसा अस्तित्वात का आला आणि त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं. चला तर मग सुरुवात करूया त्या जगापासून जिथे पैसा नव्हताच. म्हणजे वस्तुविनिमय पद्धत हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया का? हो, नक्की. कल्पना करूया की माझ्याकडे एक जास्तीची खोडरबर आहे आणि मला एक पेन्सिल हवी आहे. आणि त्याचवेळी तुमच्या मित्राकडे एक जास्तीची पेन्सिल आहे आणि त्याला खोडरबर हवी आहे. मग आम्ही दोघी सहज एकमेकींच्या वस्तू बदलून घेऊ शकतो. अगदी. यालाच वस्तुविनिमय किंवा बार्टर सिस्टम म्हणतात. ही देवाणघेवाणीची सगळ्यात जुनी पद्धत होती. आणि यासाठी फक्त वस्तूच नाही तर कवड्या, मीठ, चहा, तंबाखू, गुरं. हो, गुरं तर खूप महत्वाचं माध्यम होतं. गायी, शेळ्या, घोडे, काही ठिकाणी तर ॲस्टेक लोक तांब्याची सुरी वापरायचे किंवा सॉलोमन बेटांवर पक्ष्यांच्या पिसांपासून बनवलेलं तेवाऊ. पण ही पद्धत वाटते तितकी सोपी नव्हती. म्हणजे समजा मी एक शेतकरी आहे आणि माझ्याकडे विकायला फक्त एक बैल आहे. आणि तुम्हाला हवे आहेत नवीन बूट, एक स्वेटर आणि तुमच्या आजीसाठी औषधं. बरोबर. इथेच खरी अडचण सुरू होते. हो, यात सगळ्यात मोठी समस्या होती गरजांचा दुहेरी योगायोग, म्हणजे डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. म्हणजे मला असा माणूस शोधावा लागेल ज्याला बैल हवा आहे आणि त्याच माणसाकडे तुम्हाला हव्या असलेल्या तिन्ही वस्तू विकायला हव्यात: बूट, स्वेटर आणि औषध. असा योग जुळून येणं तर खूपच कठीण. जवळजवळ अशक्य, लॉटरी लागण्यासारखं. आणि दुसरी अडचण म्हणजे मूल्याचं समान माप नसणं. म्हणजे एका बैलाच्या बदल्यात किती बूट किंवा किती स्वेटर हे ठरवणंच अवघड. देवाणघेवाणीचं प्रमाण काय असावं यावर एकमत व्हायचं नाही. आणि तिसरी सगळ्यात मोठी अडचण अविभाज्यता. अगदी. तुम्ही फक्त एका स्वेटरसाठी आपला बैल कापून त्याचा एक तुकडा नाही देऊ शकत. आणि त्या बैलाला किंवा त्याच्या बदल्यात मिळालेली गव्हाची पोती घेऊन फिरणं म्हणजे वहन सुलभतेची समस्या. खूपच त्रासदायक. आणि टिकाऊपणाची समस्या तर होतीच. गहू जास्त काळ साठवून ठेवता येत नाही, तो खराब होऊ शकतो. म्हणजे या सर्व समस्यांवरून हे स्पष्ट होतं की देवाणघेवाणीसाठी एका सोप्या आणि अधिक प्रभावी प्रणालीची गरज होती. आणि म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. याच गरजेतून पैसा अस्तित्वात आला. पैशाने या सगळ्या समस्या सोडवल्या, बरोबर? हो, अगदी. पैशाची 4 प्रमुख कार्य आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनिमयाचे माध्यम. म्हणजे पैसा एक अशी वस्तू बनली जी सगळेजण स्वीकारायला तयार होते, त्यामुळे व्यापार सोपा झाला. बरोबर. दुसरं कार्य आहे मूल्याचे भांडार, म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. अच्छा, म्हणजे पैसा आपण सहजपणे साठवून ठेवू शकतो आणि नंतर वापरू शकतो. तो गव्हासारखा खराब होत नाही. अगदी. तिसरं कार्य म्हणजे मूल्याचे मापक. यामुळे वस्तू आणि सेवांची किंमत ठरवणं सोपं झालं, त्यांची तुलना करणं शक्य झालं. आणि चौथं विलंबित देयकांचे मानक, म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. यामुळे कर्ज घेणं देणं, भविष्यात पेमेंट करणं याला एक मानक मिळालं. आणि इथूनच गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. भारतातील पैशाचा प्रवास तर थक्क करणारा आहे. हो ना. साधारणपणे इसवीसन पूर्व 6000 मध्ये वस्तुविनिमय होता आणि आज आपण UPI वापरतोय. म्हणजे इसवीसन पूर्व 600 पासून आपल्याकडे धातूची नाणी आली. हो. सुरुवातीला राजांनी सोनं, चांदी, तांब यांसारख्या मौल्यवान धातूंपासून नाणी बनवली. त्यांना कारशापण किंवा पण असं म्हणायचे. आणि त्यावरील चिन्हांना रूप म्हणत. अच्छा, म्हणजे रुपया शब्दाचं मूळ इथे आहे का? असू शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि पण हा शब्द आजही दक्षिण भारतीय भाषांमध्ये पणम किंवा हण या स्वरूपात वापरला जातो. खरंच की. आणि वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी चिन्ह असायची नाण्यांवर. हो. चालुक्यांच्या नाण्यांवर विष्णूचा वराह अवतार होता, तर चोळांच्या नाण्यांवर वाघाचं प्रतीक. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तामिळनाडूच्या पुदुक्कोट्टईमध्ये रोमन राजांचे चेहरे असलेली सोन्याची नाणी सापडली आहेत. हो, ही खूप रंजक गोष्ट आहे. यावरून दिसतं की भारताचा जगाशी किती मजबूत सागरी व्यापार होता.
पण याचा अर्थ रोमन चलन इथे स्वीकारलं जायचं? तसं नाही. त्या काळात चलनाचं मूल्य हे त्यातील धातूवर अवलंबून असायचं. सोन्याचं मूल्य सर्वांना माहीत होतं, रोमन राजाला कोणी ओळखत नसलं तरी. हे एका अर्थाने त्या काळातल्या जागतिकीकरणाचं उदाहरण आहे. मग नाण्यांवरून कागदी चलनाकडे प्रवास कसा झाला? त्याचीही गरज निर्माण झाली. नाण्यांची संख्या वाढल्यावर ती वाहून नेणं आणि साठवणं कठीण होऊ लागलं, धोकादायक पण होतं. म्हणून कागदी चलन आलं? हो, ही कल्पना प्रथम चीनमध्ये आली आणि नंतर 18व्या शतकात भारतात आली. आज भारतात चलन जारी करण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. आणि आता आपण याही पुढे गेलो आहोत. आपण पैशाच्या एका नवीन युगात आहोत, जिथे पैसा अदृश्य आहे. कृष्णप्पा नावाच्या फळ विक्रेत्याच्या गाडीवर लावलेला QR कोड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे की नाही? अगदी. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि आता UPI या माध्यमातून पैसे थेट एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात जातात. फक्त माहितीचं हस्तांतरण होतं. तुम्हाला वाटेल की वस्तू विनिमयाचा पूर्णपणे संपलाय, पण तसं नाहीये. बरोबर. आजही काही ठिकाणी ही प्रथा सुरू आहे. आसाममधील जोनबिल मेळा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. हो, तिथे आदिवासी जमाती आजही आपल्या मालाची एकमेकांसोबत देवाणघेवाण करतात. जणू काही इतिहास जिवंत झालाय असं वाटतं. इतकंच नाही तर आपणही नकळतपणे करतोच की जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेणं किंवा मित्रांमध्ये पुस्तकांची अदलाबदल करणं. हे सुद्धा वस्तू विनिमयाचेच आधुनिक प्रकार आहेत. तर आज आपण पाहिलं की देवाणघेवाणीची गरज कशी निर्माण झाली, वस्तू विनिमय पद्धतीच्या मर्यादांमुळे पैशाचा शोध कसा लागला, आणि कवड्या नाण्यांपासून सुरू झालेला हा प्रवास डिजिटल सिग्नलपर्यंत कसा येऊन पोहोचला. खरंच एक विलक्षण प्रवास आहे हा. जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात एक उल्लेख आहे. काय? त्यानुसार एका अधिकाऱ्याचा वार्षिक पगार होता 60 पौंड. अच्छा. पण जर त्याने आपल्या शेजाऱ्याला मदत केली नाही तर त्याला 100 पौंड दंड होता. काय सांगताय? म्हणजे पगारापेक्षा जास्त दंड? हो. यावरून तत्कालीन समाज मानवी मूल्यांना आणि सामाजिक जबाबदारीला किती महत्त्व देत होता याचा अंदाज येतो. म्हणजे वर्षभराच्या पगारापेक्षाही शेजारधर्म मोठा मानला जात होता. कदाचित. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.